नमस्कार मंडळी। तर आज आपण गव्हाच्या पिठात अंडी घालून अगदी भन्नाट असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत। हा पदार्थ तुम्ही एकदा बनवला तर परत परत नक्कीच बनवाल। आणि हा पदार्थ आपण अगदी घरातल्या साहित्यातच बनवणार आहोत। अगदी साधा, सोपा, पटकन तयार होणारा आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। तर सगळ्यात आधी इथे एक मोठी वाटी घेतली मी आणि त्यामध्ये एक लहान वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलंय। तुम्ही तुमच्या अंदाजाने गव्हाचं पीठ कमी किंवा जास्त करू शकतात। आणि इथे आता 2 अंडी मी वाटीमध्ये फोडून घेतलेत। पीठ जर तुम्ही जास्त घ्याल तर अंड्यांचं प्रमाणही तुम्ही वाढवू शकता, 3 किंवा 4 अंडे टाकू शकतात। तर हे अंडे आता गव्हाच्या पिठात टाकून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलंय। पाणी एकदमच नाही टाकायचं, थोडं थोडं पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाच्या लवकर गुठळ्या होतात, म्हणून अगदी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूनच ते मिक्स करत राहायचं आहे। गुठळी वगैरे अजिबात राहायला नको। थोडं थोडं पाणी टाकून अगदी पातळसर असं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित असं गव्हाचं पीठ मी मिक्स करून घेतलं आहे। 1.5 ते 2 वाटी पाणी यासाठी लागलेलं आहे। खूपही जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, अगदी व्यवस्थित पातळसर करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता त्यामध्ये एक लहान आकाराचा कांदा बारीक कापून टाकून घेतला आहे। एक लहान टोमॅटोही बारीक कापला आहे, तोही टाकला आहे। थोडीशी शिमला मिरची बारीक कापून टाकून घेतली आणि तिखट जी मिरची असते तीही अगदी व्यवस्थित बारीक कापून 2 मिरच्या घेतल्या होत्या मी, त्याही टाकून घेतल्यात बारीक कापून। तुमच्याकडे ज्याही कुठल्या भाज्या असतील त्या तुम्ही यात टाकू शकतात। आणि त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर अगदी व्यवस्थित बारीक कापून टाकून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। इथे आता पाव चमचा हळद टाकून घेतली मी, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला टाकला आहे, यामुळे चव छान येते। आणि आता हे सर्व साहित्य टाकून झाल्यावर अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ आहे। तर इथे आता बॅटर मी अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे। थोडं घट्टसर वाटतंय मला, थोडं अजून मी पाणी टाकून घेते। आणि पाणी टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आता अगदी छान पातळसर असं हे बॅटर तयार झालं आहे। एका साईडला मी तवा तापायला ठेवलेला होता। तवा अगदी व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। तवा व्यवस्थित गरम झाला की थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तयार पिठाचं मिश्रण अशा प्रकारे 1 ते 1.5 पळी टाकून अगदी व्यवस्थित पातळसर असं पसरवून घ्यायचं आहे। पीठ हे आपण अगदी व्यवस्थित पातळसर भिजवलेलं असल्यामुळे तवा थोडासा गोल फिरवून घेतला की हे मिश्रण आपोआप फिरतं, किंवा पळीनेही तुम्ही हे मिश्रण व्यवस्थित पसरवून घेऊ शकतात। तर मिश्रण अगदी पातळसर असं पसरवून घेतलं आहे। 1 ते 1.5 मिनिट झाकण ठेवायचं आहे। 1 ते 1.5 मिनिटानंतर झाकण काढून आता याची साईड चेंज करून द्यायची। लागेल तसं थोडं थोडं तुम्ही तेल टाकू शकतात। तुम्ही जर जास्त तेलकट खात नसेल तर अगदी कमी तेलाचा वापर केला तरी चालेल। तर साईड चेंज करून दिली आहे। तुम्ही बघू शकतात पराठ्याच्या साईडला अगदी छान अशी जाळी पडलेली आहे। अगदी झटपट तयार होणारे हे पराठे आहेत। लहान मुलांना अगदी पटकन तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात किंवा टिफिनलाही देऊ शकतात। भरपूर वेळ हे मऊसूत राहतात। आणि आता लागेल तसं थोडं थोडं तेल टाकून दोन्ही साईडने मस्त असं भाजून घ्यायचं आहे। आणि आता राहिलेल्या पिठाचेही मी पराठे बनवून घेते। मग कशी वाटली रेसिपी? अगदी झटपट तयार होणारी आहे ना? आणि अगदी घरातल्या साहित्यातच ही रेसिपी आपण बनवू शकतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या भागातून बघताय तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण त्यामुळे मला तुमचे आभार मानता येतील। आणि इथपर्यंत जर तुम्ही माझी रेसिपी अगदी लक्ष देऊन बघितली असेल तर एक लाईक नक्की करा। तर इथे आता अगदी झटपट आणि मऊसूत असे अंड्याचे पराठे तयार झालेत। बऱ्याचदा आपण अंड्यापासून अंडा भुर्जी किंवा अंडा करी बनवतो, पण अशा प्रकारे अगदी झटपट तयार होणारा नाश्ता जर बनवला तर किती छान। आपली वेळही वाचते आणि पटापट आपण मुलांना खायलाही बनवून देऊ शकतो। अगदी मऊसूत राहतात हे पराठे। तर इथे मी आता टोमॅटो केचप सोबत हे पराठे सर्व केलेले आहेत। तुम्ही हवं तर नुसतेही खाऊ शकतात। तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी मऊसूत असे हे पराठे तयार झालेत। वातड वगैरे अजिबात होत नाही।
तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि घरातल्या साहित्यात अंड्यापासून पराठे तयार झालेत. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला खात्री आहे एकदा ट्राय केली की तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि परत परत तुम्ही ही रेसिपी बनवल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.